महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आली समोर. मराठी अभिनेत्री यांचा प्रकार मोठा खुलासा आला. मुंबईच्या गिरगाव भागात एक हॉटेल, फार मोठं नाही, 2 स्टार हॉटेल, दिसायला एकदम साधं. 27 जूनच्या पहाटे या हॉटेलवर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने रेड टाकली. एका टिपनुसार ॲक्शन घेण्यात आली. पोलिसांनी तिथे 3 महिला सापडल्या. काही कॅमेरा सापडल्या. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी 3 महिलांमधील कॉमन लिंक सापडली. फिल्म इंडस्ट्री, एका महिला मराठी अभिनेत्री, दुसरी महिला बंगाली अभिनेत्री, तिसरी महिला मेकअप आर्टिस्ट, सेलिब्रिटीची मेकअप करणारी. या तिघींमध्ये दुसरी लिंकसुद्धा होती, देहविक्री. गिरगावच्या लॉजवर हॉटेलामध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. पण तिथल्या कॅमेऱ्यांनी गुपित वाढवलं. तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात लागली, पण त्यांचा डबल वेगाने फिरत होती. एक बातमी, ती म्हणजे लीड मराठी अभिनेत्रीच्या देहविक्रीच्या प्रकरणात अटक. बातमीचा वेग आणखी वाढलाय, कारण त्यात भर पडली एका रात्रीसाठी 2 लाखात डील होत असल्याची स्टोरी. गिरगावमधल्या सेक्स रॅकेटची शूटिंग, देहविक्री, एका गुपितांची. नमस्कार मित्रांनो, लक्षात घ्या, आता ही बातमी तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. थेट या विषयावर येऊ. मुंबई पोलीस क्राईम ब्रांच युनिटला 4 एकर टीप मिळाली. आता ही टीप कोणती दिली याबद्दल ठोस माहिती पुढे आलेली नाही. पण काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका सामाजिक कार्यकर्त्यांनी ही टीप दिली. त्यानंतर पोलिसांनी रेडची आणखी काय केली. काही बातम्यांनुसार इथे एक बनावट ग्राहक पोलिसांनी पाठवला आणि माहिती काढून घेतली. इथे फिल्म इंडस्ट्रीशी संबंध असलेले लोक असल्याचे नक्की झालं आणि या रेडचं गांभीर्य आणखी वाढलं. बनावट ग्राहकांनी सिग्नल दिले आणि युनिट 4चं पथक थेट हॉटेलमध्ये घुसलं. तिथून 3 महिलांच्या ताब्यात घेण्यात आलं. त्यातल्या 2 महिला या विक्टीम ठरल्या आणि 1 महिलेवर गुन्हा दाखल झाला. या महिलांना देहविक्रीचा व्यवसाय ढकलल्याचं, पण गुन्हा दाखल होण्याआधीच मोठा ड्रामा सुरू झाला. पोलिसांनी या 2 महिलांना वेगवेगळ्या रूममध्ये ताब्यात घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका रूममध्ये कॅमेरे सापडले. त्यामुळे पोलिसांनी संशय आला की हा प्रकार अश्लील व्हिडिओच्या शूटिंगचा आहे. याआधी अनेकदा अशा केसेस समोर आल्या होत्या, ज्यात एखाद्या घरात, हॉटेलमध्ये अश्लील व्हिडिओज, वेब सिरीज यांची शूटिंग व्हायची. मग हे व्हिडिओ वेगवेगळ्या ॲप्सवर, वेबसाईटवर अपलोड होते जायचे आणि उल्लू न बनवता, ॲग्नेटिव्ह ऑप्शनचा वापर न करता, सिक्रेट गेम कुकची आठवण न काढता, ऑल्ट आणि नॉट्स म्हणत या क्लिप पाहिल्या जायच्या. सर्च करायला जाऊ नको असा विषय भरकटलेत. तर सुरुवातीला पोलिसांना संशय होता की हॉटेल्समध्ये अशा क्लिपची शूटिंग सुरू आहे. पण पोलिसांनी अधिकच चौकशी केली तेव्हा त्यांना आणखी मोठा हादरा बसला, कारण हा देहविक्रीचा प्रकार निघाला. या देहविक्रीला बळी पडल्या होत्या 2 अभिनेत्री, एक मराठी, एक बेंगाली. त्यात ही एक बातमी फुटली आणि मराठी अभिनेत्रीचा यात सहभाग असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली, कारण बातमीमध्ये या अभिनेत्रीचा उल्लेख लीड मराठी अभिनेत्री असा करण्यात आला होता. या अभिनेत्रीने काही मराठी पिक्चरमध्ये लीड रोल केलाय. ती अनेक सिरियल्समध्ये लीड अभिनेत्री आहे. अशा चर्चा सुरू झाल्या आणि प्रकारचे गांभीर्य वाढले. पण अधिकृतपणे समोर आलेल्या माहितीनुसार या अभिनेत्रीची मूळची मराठवाड्याच्या ग्रामीण भागातली फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला मुंबईमध्ये आली. बऱ्याचपैकी सेटलसुद्धा झाली. तिने काही पिक्चर्समध्ये, सिरियल्समध्ये, वेब सिरीजमध्ये छोटे छोटे रोल केले. मॉडेल्स म्हणून ती रेग्युलर काम करत होती. तर दुसरी अभिनेत्री ही मूळची बंगालची. तीसुद्धा कामासाठी मुंबईमध्ये आली. तिने बंगाली फिल्म्समध्ये काम केलं. बॉलिवूडच्या काही फिल्म्समध्ये ओझरती दिसली, पण वेब सिरीजच्या मात्र बरीच काम केले. या दोघींनी पैशाचं अमित दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे या दोघींनी पोलिसांना ताब्यात घेतलं, पण आता अटक केली नाही, तर त्यांची सुटका करण्यात आली. मग यात अटक कोणाला झाली, तर तिसऱ्या महिलेला. ही महिला अभिनेत्री नाही, तर मेकअप आर्टिस्ट आहे. तीसुद्धा या छोट्या मोठ्या सिरीज मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत, पण त्यापलीकडेही तिची एक महत्त्वाची ओळख आहे, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट. ती अनेक मोठ्या सेलिब्रिटीसाठी मुंबईत पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. आपल्या इंडस्ट्रीमध्ये ओळखीचा वापर करून तिने 2 महिलांशी संपर्क साधला आणि त्याला या व्यवसायात ओढलं. या दोघींनाही ती दलाल म्हणून काम करायची, अशी माहिती समोर आली. त्यात काही माध्यमांनी या प्रकारचा एक रात्रीतील 2 लाख रुपये डील होत होत्या, अशा बातम्या दिल्या. एका अभिनेत्रीसाठी एक रात्री 2 लाख रुपये मोजले जात होते, असंही सांगण्यात आलं. पण या बातम्यांना अजून पुष्टी झाली नाही. पण पोलिसांकडून या सगळ्या प्रकारचा होत असलेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी मात्र सुरू आहे. त्यातून काय माहिती मिळते यावर केसमधल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. पोलिसांनी सुटका केलेल्या महिलांची ओळख अर्थात उघड केलेली नाही, पण महिला मेकअप आर्टिस्टवर गुन्हा दाखल केला.
हा गुन्हा कोणत्या कामाखाली झाला हा देखील अद्याप उघड झाला नसला तरी महिलेंची कसून चौकशी सुरू आहे. महिलेंची फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कॉन्ट्रॅक्ट्स असल्याचे सांगण्यात येत आहे आणि यामुळे आणखी कोणाकोणाला यात अडकवलंय, या सगळ्यात इंडस्ट्रीमधल्या कोणकोणत्या सहभाग आहे याचा तपास सुरू आहे. कारण प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ज्या मराठी अभिनेत्रीची सुटका करण्यात आली तिच्याकडे मागच्या काही दिवसापासून कुठलंच काम नव्हतं, त्यामुळे तिची आर्थिक अडचण वाढलेली. यातूनच ती अभिनेत्री मेकअप आर्टिस्टच्या संपर्कात आली आणि तिने मराठी अभिनेत्री जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवलं, या कामासाठी ढकललं. याच पद्धतीने अजून कोणाला या व्यवसायात आणलं का याचा शोध आता सुरू आहे. याच प्रकरणात पोलीस हॉटेल व्यवस्थापनाची सुद्धा चौकशी करण्यात आली. आपल्या हॉटेलच्या रूममध्ये जे घडतंय त्याची हॉटेल मॅनेजमेंटला माहिती आहे का, ही कळला शूटिंगच्या नावाखाली सुरू होतं याचा शोध आहे. पण या प्रकरणात पोलिसांना एका गुपितचा उलगडा करण्यात आला, ते म्हणजे हॉटेल्समध्ये कॅमेरा का सापडले. ही फक्त शूटिंगच्या नावाखाली सुरू असलेली दिशाभूल होती. खरंच शूटिंग सुरू होतं का देहविक्रीच्या माध्यमातून खंडणी ब्लॅकमेलचा धंदा सुरू होता, ही गोष्ट या प्रकाराचे धक्कादायक खुलासे करू शकते. आता यात लीडिंग मराठी अभिनेत्री या 3 शब्दामुळे मोठा गोंधळ झाला असला तरी खरा विषय ही अभिनेत्री कोण याचा नाही. गिरगावात भर गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता, जो मॅनेज करणारी एक साधी मेकअप आर्टिस्ट होती. हे कांड जास्त हादरवणारे आहेत. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या मराठी बातम्या पाहण्यासाठी, सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.